कीर्तनाची वेळ कुठलीही असू दे, ती बया येते. आम्ही ब्रह्मानंदी टाळी लागावी ही अपेक्षा करतो, संतांनी ती अपेक्षा केली आणि आमची मात्र मस्त टाळी लागते ब्रह्मानंदी. इथे खांबाला टेकलेल्यांनी हलू नका बरं का, बसा छान बसा, रिलॅक्स बसा, मस्त. माझं काही म्हणणं नाही, फक्त जागेपणी कीर्तन श्रवण करूया, कीर्तनाचा आनंद घेऊया. घरातल्या सगळ्या प्रपंचातल्या कटकटी, व्याप, ताप काही क्षण विसरून जाऊया आणि सर्वांगाचे कान करून फक्त आणि फक्त कीर्तनात राहूया. बरं, समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ब्रह्मज्ञाने हाती घोटवीन लाळ, मुक्त आत्मस्थिती सांडवेन महाराज म्हणतात. पूर्वीच्या संतांनी 1 नाही 2 नाही 5-5 तास कीर्तन करावी, पोट भरून मन भरून कीर्तन करावी आणि पांडुरंग परमात्म्याने कीर्तनात येऊन नाचावं, हा कीर्तनाचा प्रभाव होता. नामदेवांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग इतका नाचायचा, पितांबर सुटेपर्यंत भगवंत नाचत होते. 5व्या वर्षी मिळवलेली अलौकिक अशी सिद्धी, त्या सिद्धीच्या जोरावर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नाचायला लावणारे असे विरळे संत होते आमच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेलेले. कीर्तनाचा प्रभाव होता त्यांच्या. आमच्याही कीर्तनाचा प्रभाव असतो, नाही असं नाही, पण लोक आम्हाला भेटतात, ताई युट्यूबवर कीर्तन ऐकतो, रोज झोपताना एका बाजूला मोबाईल सुरू होतो आणि मग कधी झोप लागते आमचं आम्हाला कळत नाही म्हणले. हा आमच्या कीर्तनाचा प्रभाव आहे. पण पांडुरंगाने येऊन नाचावं असं कीर्तन होतं आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायानी ती भक्ती होती. आज तुमच्या माझ्याकडून अशी भक्ती घडावी ही संतांची अपेक्षा श्रोते हो. आज आम्ही भाग्यवान आहोत, या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. वेदशास्त्रानुसार खर तर धर्माचे 4 आधार आम्हाला सांगितलेत. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदा आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. धर्माचे 4 आधार आम्हाला सांगून दिले. वेदोखिलम धर्ममूलम, वेद प्रामाण्य हा पहिला आधार आहे धर्माचा. स्मृतिशीले च तद्विदाम, स्मृती श्रुती ग्रंथ आमच्याकडची पुराण, वेद प्रामाण्य, स्मृती ग्रंथ, या पुढे जाऊन आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, संतांचं आचरण, तिसरी गोष्ट. आणि चौथा मुद्दा आहे आत्मनः तुष्टिरेव च, स्वतःच्या आत्म्याला मिळणारं समाधान, तुष्टी, आनंद. या 4 बाजूंनी धर्माचे आधार सांगितलेत. आम्ही जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे, आम्ही सहज बोलताना म्हणतो धर्मानी वागावं, धर्माचं आचरण आमच्याकडून व्हावं. मग हे आधार आहेत, वेद प्रामाण्य, स्मृती ग्रंथ, साधू संतांनी जे सांगितले ते किंतु परंतु मनात संशय न आणता ऐकावं, त्या मार्गाने वाटचाल करावी. खर तर कुठलाही अधिकार नसताना परमादरणीय बाबांसारख्या अनेक महनीय कीर्तनकारांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पायवाटेवरून आम्ही सगळी मंडळी चालत आहोत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळवतोय. हे धर्माचं आचरण आहे. बरं, स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, आणि चौथी गोष्ट आत्मनः तुष्टिरेव च. शेवटी सगळं कशासाठी आहे मला सांगा? आपण जागे आहात ना सगळे? महिला वर्ग एवढ्या संख्येने बघायची, खरं मराठवाड्यातच मला वाटतं ही संख्या बघायला मिळते आणि हा आनंद. एकदा इथं येऊन बघा, काय मस्त दिसतंय, दिसायला देखणं रूप. म्हणजे आत्ता येऊ नका, पण इतकं छान दिसतंय. आपण सगळे इतके उत्साहाने बसलात आणि शेवटपर्यंत सगळ्यांचे चेहरे मला दिसतायत. यासाठी संयोजन मंडळीचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानूया. टाळ्या वाजवा जोरदार त्यांच्यासाठी. का मी असं म्हटलं, प्रकाश योजना सुद्धा सुंदर आहे, कारण बऱ्याचदा सगळा प्रकाश जो काय असतो तो आमच्या इथे डोक्यावर असतो. जो काही 2 तास पाडायचा तर तुम्हीच पाडा प्रकाश, त्यामुळे चेहरे दिसत नाहीत, संभ्रम राहतो. आहेत की झोपली आहेत माणसं, पण इथे सगळ्यांचे चेहरे मला छान दिसत आहेत. आपण सगळे छान अत्यंत उत्साहाने कीर्तनाला बसलेले आहात याची मला जाणीव आहे. सगळं कशा करता चालू आहे मला सांगा? आपण इथे बसलो आहोत कशा करता? सुखा करता, आनंदा करता. जो आनंद आम्हाला प्रपंचात मिळत नाही, कारण रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनाने फक्त आमची वखवख वाढवली आहे. पण भक्ती आणि अध्यात्म या 2 गोष्टी अशा आहेत, माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती आम्हाला या माध्यमातून मिळाली आहे. ही वृत्ती आम्हाला भक्तीने शिकवली आहे.
जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि आहे तो आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलं त्याला भक्त म्हणतात. बरं, ज्याच्या माध्यमातून कळलं त्याला उपासना म्हणतात. ज्याच्यामुळे चित्तवृत्ती प्रशांत होते. विठ्ठल 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 ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, 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 तिथे तुझे सद्गुरु पाय, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, राजा स्थळी हे निज रूप तुझे, राजा स्थळी हे निज रूप तुझे, देवी तो मस्तक त्या ठिकाणी, देवी तो मस्तक त्या ठिकाणी, देवी तो मस्तक ठिकाणी, देवी तो मस्तक ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पायलो, तिथे तुझे सद्गुरु पायलो, तेथे तुझे सद्गुरु पाय हो, तेथे तुझे सद्गुरु पाय हो. कीर्तनामध्ये सुद्धा वक्त्यांनी सुद्धा मन कुठे जात नाही ना याचं भान सांभाळावं लागतं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. ज्याच्यामुळे अंतर्वृत्ती बहरून येते, चित्तवृत्ती प्रशांत होते, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते, त्याला म्हणायचं अध्यात्म. लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी मोठं, म्हणून आपण हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय, म्हणून माणसं अशा असतात, गप्प हसायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत, अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही, आपलं आपण. असं नाहीये. संतांनी जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो, असं अध्यात्म आम्हाला शिकवलंय. ज्ञानदेवांनी अवघा संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा घेतली. अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियां करवी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबाराय संत मंदिराळीत परमपूजनीय प्रातस्मरणीय विश्ववंद्य विश्व माऊली पदाला विराजमान होतात. का हो? कारण आईचं हृदय, आईच्या तळमळीने आम्हाला हे सगळं ज्ञान अत्यंत सोपं आणि सहज साध्या भाषेमध्ये शिकवलंय. स्वतः अवघड उपासना केली आणि आम्हाला मात्र सोपं दिलंय. माऊलींची उपासना आपण जाणता श्रोते हो. समाधी तत्वाचा स्पर्श, भू जल तेज समीर आणि ख ही पंचमहाभूत आहेत. त्यापैकी भूतत्वाचा आश्रय घेतला, समाधी अवस्थेला प्राप्त झाली ज्ञानोबाराय. स्वतः अवघड उपासना केली आणि आम्हाला सोपं साधन दिलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोड करी. बस म्हणले हरी, एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे भगवंताच्या जवळ जायला, परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायला. पण आम्हाला तेही काहीतरी अवघड वाटतं, त्याच्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नसतो. अहो, कीर्तनाला यायचं म्हटलं तरी बघू जमलं तर, मूड आला तर उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी अवस्था होते की नाही. त्यामुळे इथे जीवनाचं सर्वांगीण कल्याण अध्यात्माच्या माध्यमातून होणार आहे, ही ज्यांना खात्री आहे ती मंडळी इथे येत आहेत. आमच्या जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करण्याचं हे साधन आहे आम्हाला जे संतांनी दिलंय. मी म्हटलं सगळी आमची भूक आहे ती फक्त सुखासाठी आहे, आनंदासाठी आहे. आणि हा आनंद, हे सुख चिरंतन शाश्वत कसं प्राप्त होईल, स्वतःचा शोध कसा लागेल. आज आम्हाला प्रश्न पडतो, हु आय एम, मी कोण आहे, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. माझ्या जन्माला येण्याचं ध्येय काय आहे, मी का जन्माला आलोय, निमित्त कारण काय, उपादान कारण काय, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमिदृशः. आचार्य म्हणाले, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, हे प्रश्न पडले पाहिजेत. वास्तविक आपल्याला पडत नाहीत. आला आला प्राणी जन्मासी आला, पंत साहित्यामध्ये वामन पंडितांचं एक सुंदर काव्य आहे. झाला 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 वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला गेला.
काहींनी स्वीज मध्ये नेऊन ठेवला. उष्ट्या हातानं जुनी म्हण आहे, कावळा सुद्धा कधी हकलला नाही. का नाही ना? हा, फक्त स्वतःच्या देहाचे चोचले, फक्त स्वतःच्या प्रपंचाचा विचार, मी माझं एवढंच. अहंता आणि ममता फार त्रासदायक असते बरं. ममता सुद्धा म्हणजे विठाल विठाल मी माझं यामध्ये आम्ही गुंतून गेलो आणि यातून बाहेर पडणं फार महत्वाचं असतं. हे ज्या संतांना कळालं ते संत विश्वाचे मायबाप ठरले, कारण आम्हाला त्यांनी उत्तम दिशा दिग्दर्शन केलं. आणि खऱ्या अर्थी ज्यांच्या चरणावर जाऊन जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करावं असे एकमेव जर कुणी असतील तर ते संत आहेत. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात आम्हाला सांगतात, संताचे पायी हा माझा विश्वास, 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 संताची 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 पायी हा माझा विश्वास, हा सर्व भावे दासा झालो त्यांचा मला, सर्व भावे दासा सर्व भावे दासा झालो त्यांचा, सर्व भावे टाळ्या कमी पडतायत का जरा? थंडीमुळे का मागे? हे एका दिवसात शक्य होत नाही हो. निर्जीव चांबड्यातनं आवाज काढायचा, तुमच्या माझ्या हृदयाला हेलावून टाकायचं, गळ्यातून स्वरब्रह्माची उपासना करायची, नादब्रह्माची. आणि कीर्तनामध्ये तेव्हाच रंगदेवता येते, स्वरब्रह्म, नादब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र येतात, तेव्हा साक्षात परब्रह्म साकार होतं. त्यामुळे छान कौतुक मनातून यावं, आतून यावं. असं म्हणतात, दाद मागून मिळते ती दाद नव्हे, दाद आपोआप यावी लागते. खोकला यावा तशी दाद येते आपोआप. उत्साहाने टाळ्या वाजल्या पाहिजेत. छान जिथं कौतुक करावं असं वाटतंय तिथं मोकळ्या मनाने कौतुक करावं बरं का, हातचं राखून अजिबात नाही. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराजांना विचारलं, महाराज आजच्या कलियुगामध्ये
विश्वास ठेवावा, समर्पण भावाने ज्याला शरण जावं, असं कोण आहे? महाराज ठामपणे उत्तर देतात, माझा विश्वास संतांवर आहे. इंग्रजीमध्ये ट्रस्ट आणि बिलीव असे दोन शब्द आहेत. बघायला गेलं तर वेगळ्या दोन अर्थ आहेत. भगवंतावर आम्ही, संतांवरती आम्ही ट्रस्ट या अर्थाने विश्वास ठेवायचा आहे बरं का, नुसता तेवढ्या पुरता नाही. मी दृष्टांत देत असते बऱ्याचदा. डोंबऱ्याचा खेळ आपण सगळ्यांनी पाहिलाय. आता नाही दिसत, सोडून द्या, आता सांता दिसेल पटकन 25 डिसेंबरला, आहे की नाही? म्हणजे मला कधी कधी खरंच इतकं वाईट वाटतं की आपण किती दुसऱ्यांचं उच्चिष्ट खातो. हे फारच बरं झालं बोललेलं. खरकट खातो म्हटलं की अजून जास्त पटेल. किती पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो आम्ही. वासुदेव आम्हाला आठवत नाही, गोंधळी आम्हाला आठवत नाही, कोल्हाटी आम्हाला आठवत नाही. आजच्या नवीन पिढीने वासुदेव बघायचा तो फक्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये. ते खरे आमचे संत आहेत बरं, सांता फिंता काही नाही आपलं. बरं, मुलं लाल टोप्या घालतात इथपर्यंत ठीक आहे, आई वडील सुद्धा लाल टोप्या घालून फिरायला लागले तर मोहऱ्यांनी दृष्ट काढावी त्यांच्या बुद्धिमत्तेची सगळ्यांचीच. मला क्षमा करा, आपल्या हृदयाला लागेल असं बोलायचा हेतू नाहीये, पण थोडस आपण जागं होण्याची फार गरज आहे. की ज्या संतांनी देहाचं रान केलं, तळमळ इतकी तळमळ बुडते हे जन न देखवे डोळा. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. म्हणून समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून अंतर्बाह्य करचळणारे हे संत घरदार सोडून द्यावं, रानावनात फिरावं. वास्तविक तुकोबराय सुद्धा म्हणतात, आम्ही इथले नाही, आम्ही खुंटावासी आलो याची कारणासी. बोल रे रोसी साच भावे वर्ताया. खुंटावासी आलो याची कारणासी. बोलिले आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी. खर तर हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात, मागील या जन्मामुक्त झालो तरी सुद्धा आम्ही इथे आलो. का हो? अंतःकरण तळमळलं. साध्या सोप्या शब्दामध्ये संतांना उत्तम पथप्रदर्शन करावं ही जाणीव होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, याकरता पुन्हा 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 गर्भवास मागून घेतला आणि इथल्या जनांचा उद्धार करण्याचं एक ब्रीद हातामध्ये घेतलं होतं. पण मी म्हटलं ना की आमचा विश्वास नको तिथे जास्त आहे आणि जिथे ठेवायला हवा तिथे आम्ही विश्वास ठेवत नाही. मी मगाशी एक दृष्टांत सांगत होते की त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये एका खांबापासून दुसऱ्या खांबाला किंवा दोन झाडांना बांधलेली ती दोर, त्या दोरामध्ये आपण जुनी मंडळी आहात, जाणती आहात, आपण तो खेळ पाहिलाय सगळ्यांनी. त्या खेळामध्ये ती मुलगी किंवा ती त्याची पत्नी त्या दोरावरून चालत असते, हातामध्ये काठी घेऊन समतोल साधत असते. ढोलग वाजवणारा तो पुरुष खाली आणि एक मुलगा थाळी फिरवणार आहे. तो खेळ संपल्यानंतर ती मुलगी किंवा ती पत्नी त्याची, त्या डोंबाऱ्याची, जसा दोर चालत असते सगळे लोक असे चित्रासारखे स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतात. तिची एकाग्रता, तिचं अनुसंधान हे होतं बरं का. पूर्वीच्या महिला फार अनुसंधान ठेवत होत्या, एकाग्र असायच्या, चिंतेपेक्षा चिंतन जास्त करत होत्या. आता उलट आहे, महिला वर्ग आपला दिवस आहे आजचा बरं का. अनुसंधानच नाही हो. परवा एक आमच्या पुण्यातली एक गेली ना माझी मैत्रीण, गॅरेज मध्ये गेली गाडी घेऊन, स्कूटी घेऊन, आणि म्हणाली ब्रेकच लागत नाही. तो गॅरेजवाला म्हणाला तुमच्या चपला बघू जरा. चप्पलचं सोल गेलंय म्हणाल्या, ते बसवून घ्या नवीन, ब्रेक आपोआप लागेल. पुण्यात ज्यांनी गाडी चालवताना पाहिलंय महिला वर्गाला त्यांना पटकन कळून जाईल माझं म्हणणं. अनुसंधान नाही, एकाग्रता नाही, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाही, सतत नकार भरलाय जीवनामध्ये, सतत.
आणि मी नेहमी म्हणते निगेटिव्ह माणसांपासून 2 हात लांब राहावं. कोरोनात कसे आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो तसं लांब राहायचं. कारण ही माणसं अशी समोर भेटतात आणि संसारी माणसाला ओळखण्याची तीच खूण आहे. कसं ओळखायचं? 2 संसारी माणसं, तुमचं काय बाबा, बरं आहे काय, कसं काय चाललंय, बरं आहे का विचारलं की पुढचा माणूस म्हणतं काय, ढकलायचं कसं तरी रडत रडत. ही अशी नकारात्मकता इतकी जीवनात भरली आहे ना, त्यांनी कीर्तन ऐकावं, रोज रोज कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन आम्हाला निर्भय बनवतं, अध्यात्म आम्हाला जगण्याची दृष्टी देऊन जातं बरं का. त्या मुलीनी चालायला सुरुवात केल्यावर सगळी मंडळी तिच्याकडे स्तब्धतेने पाहतायत. आणि जशी ती खाली उतरली तशी तिने तिच्या लेकराला सुद्धा घेतलं होतं बरं का. दोरीवरनं चालताना लेकराला घेऊन चालत होती. खाली उतरल्याबरोबर सगळी मंडळी म्हणाली अजून एकदा चाला, म्हणाली अजून एकदा चाला. ती म्हणाली मला आता भीती वाटते, म्हणाले मला जमेल का. सगळी माणसं म्हणाली हो हो ताई तुम्ही छान चालाल, आता तुमच्या बाळाला घेऊन तुम्ही दोरी चालली, आता परत एकदा चालाल का आमच्यासाठी. चालेल म्हणाले. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर. हो म्हणाले विश्वास आहे. नक्की नक्की मला जमेल. हो हो आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणाले. चला. बर म्हणाली ठीक आहे, तुमचा एवढा विश्वासच आहे ना, तर आता असं करूया, माझं लेकरू मी खाली ठेवते, तुमच्यापैकी कुणाचं तरी लेकरू मला द्या, त्याला घेते खांद्यावर किंवा कमरेवर आणि मग दोरी चालते म्हणाल्या. चालेल का. सगळी माग सरकली. मग मगाशी दाखवलं ते काय होतं, तो विश्वास होता का. तो विश्वास नव्हता, तो समर्पण भावाने केलेला ठेवलेला विश्वास नव्हता. म्हणून असं आहे की यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, तात्पुरतं असेल बाबा देव, असेल बाबा, पूर्ण समर्पण भावानी नाही. उपास करणारा माणूस सुद्धा दिवसभर संशयात असतो, काय माहिती देव आहे की नाही, केलेला उपास वाया जायचा माझा. परवा तर एक जण भेटला, ताई 108 बेलपत्र रोज शंकराला वाहतो म्हणाले, शंकर काही पावतच नाही. तुम्ही म्हणाल तर दत्ताकडे जाऊ का आता. विश्वास नाही, प्रपंचामध्ये विश्वास नाही, जीवनामध्ये विश्वास नाही. तुकोबाराय संतांवर विश्वास ठेवायला सांगतात. इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही, दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार. तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार. कारण आम्ही प्रचंड, थोडा वाईट शब्द वापरते, नतद्रष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत. लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती करतो. बरं, परमेश्वराकडे सकामतेने जातो, काही हवं असलं तरच त्याच्याकडे जातो. काय हवं होतं माझ्या नामदेव महाराजांना. आईने सांगितलं नाम्या जा पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा, नामदेवांच्या चरित्रातला. 5 वर्षाचं लेकरू धावत गेलो, सकाळी पहाटे उठलं होतं. दामा शेट्टीने सांगितलं होतं नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या, मी परगावी जाऊन येतो. सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच, आई लवकर जेवायला कर, लवकर जेवण तयार कर, नैवेद्य तयार कर, मला पांडुरंगाला द्यायचंय. आई म्हणली नाम्या कारट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे, अरे थांब जरा उजाड उतर दे. आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं, केळीचं पान वरती झाकलं आणि नेलं राऊळामध्ये नामदेवांनी. दुडू 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 धावत. 5 वर्षाचं लेकरू. आठवा काय, 5 वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा, वरातीत मात्र नाचायला पुढे असतील. आता माझी सटकली, अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल. अथर्वशीर्ष रामरक्षाऐवजी भगवद्गीतेऐवजी सगळं पाठ होईल. का हो, कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या संत वाङ्मयावरती, आमच्या धर्म भावनेवर. परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये अलीकडची गोष्ट आहे बरं, 10,000 विद्यार्थ्यांनी, तिथल्या शाळेतल्या 10,000 मुलांनी एकत्र गीता पठणाचा अभ्यास केला, एकत्र गीता पठण केलं होतं. या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी. या टाळ्या, हा एक कृष्ण असला पाहिजे. कंस चाणूर मर्दनम हा एक म्हणाले भगवान गोपाल कृष्ण, दुसराच देवकी परमानंदम आणि मग कृष्णम वंदे जगद्गुरुम. तिकडं अर्जुनाला गीता सांगणारा कुरुक्षेत्रावर तो 4थाच. नको तिथे आम्ही बुद्धी फार मध्ये मध्ये आणतो, संशय व्यक्त करतो, विश्वास कमी पडतो. मला सांगा, महिला वर्ग आपण सगळे एसटीत बसताना, प्रवास करताना, इकडे एसटीने प्रवास करतो ना आपण सगळे, हो म्हणा, जागे आहेत ना सगळे आपण. विठ्ठल विठ्ठल सध्या एसटी आपलीच आहे की नाही. मग एसटीत बसल्यानंतर कुठे बसता तुम्ही,
कुठे बसता, मागे की पुढे? पुढे जागा असली तर पहिली पुढे धरून बसू ना आपण जागा. काय अनुभव आहे पुढे बसल्यानंतर आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर बसल्यानंतर? काय अनुभव असतो? हा, क्या बात आहे. विथ ऍक्शन. विठ्ठल विठ्ठल हे सगळं पाहिजे श्रोत्यांना. खरं सांगू का, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 किंवा 7 ते 10 ही वेळ आमची झी मराठीची आहे की नाही महिला वर्ग? पटलं तर काय ते बघा, आई कुठे काय करते, प्रेमाची गोष्ट, या सगळं आम्ही त्याग करून आम्ही इथे बसतोय. मग बॅकग्राऊंड हे ते सगळं कीर्तनात रंग असला पाहिजे. असो, मला सांगायचं एवढं की आपण एसटी मध्ये जर पुढे बसलो तर धक्के दणके जरा कमी आहेत, मागे बसलो तर तुलनेने जास्त आहेत. मग एसटीच्या ड्रायव्हर पासून आपण जेवढे जवळ तेवढे धक्के दणके कमी, आणि त्याच्यापासून जितकं लांब तेवढी सगळी आदळआपट आहे. प्रपंचामध्ये जीवन जगत असताना जगाचा चालक म्हणतो आपण त्याला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो ड्रायव्हर आहे, स्टेरिंग त्याच्या हातात आहे. त्यामुळे त्याच्यापासून आपण जितके जवळ तेवढी आदळआपट कमी राहील, लक्षात ठेवा. आणि त्याच्यापासून आपण जितके लांब तेवढी सगळी आदळआपटच आहे, मग धक्के आणि दणकेच आहे, मग तक्रार नाही करायची. त्यामुळे देह प्रारब्धावर, वाणी प्रभूच्या नामामध्ये, मन भगवंताच्या नामामध्ये व्हावं, सद्गुरु चरणांवरती मन व्हावं, आणि तक्रार न करता पूर्ण विश्वासाने समर्पण भावानी भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करावा. की जो तुकोबांनी केला, संतांची पायी हा माझा विश्वास. किती विश्वास आहे. एखादा डॉक्टर आम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, आम्ही जरा कुठं काही दुखणं खुपणं आलं की डॉक्टर नावाचा देव आम्हाला आठवतो. त्यावेळी धावत जातो आम्ही. 4-5 दिवसाचा जो काही कोर्स असेल तो आम्ही घेऊन येतो. ते मेडिकल मधनं गोळ्या, औषधांच्या बाटल्या, गोळ्या आणतो आणि ते सगळं आणून देवापुढे ठेवतो. त्याच्यावर रोज हळदी कुंकू वाहतो. खरंय का हे? बरोबर नाही ना असं करत. आम्ही ते औषधं घेतो प्रामाणिकपणे, श्रद्धेने, विश्वासाने. का? एक भावना असते की गुण येणार आहे. मग डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर एवढा विश्वास आहे तर संतांचं वाङ्मय का गुंडाळून ठेवायचं? तो ब्रह्मरस आहे, ते औषध असं तसं नाहीये. ब्रह्मरस घेई काढा म्हटलंय. भवरोग नष्ट होईल, सगळ्या पीडा नष्ट होतील, असं ते दुर्लभातलं दुर्लभ औषध संतांनी दिलंय. ज्ञानोबांना भेटायचं असेल, जवळून पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी उघडूया, तुकोबांची गाथा उघडूया. ते सगळं मात्र आम्ही गुंडाळून ठेवून दिले. रोज न चुकता हळदी कुंकू मात्र वाहतो. अशी अवस्था आहे. का? विश्वास कमी पडतो. एखाद्याने विषाची बाटली अशी समोर आणून ठेवली आणि म्हणलं हे विष आहे बरं, हे जर प्यायलं तर माणूस मरतो, असं जर समोरचा माणूस म्हणाला तर आपण म्हणतो का बघू बरं 2 थेंब? मला कुठं माहितीये, मी पिऊन बघतो. नाही ना, आम्ही विश्वास ठेवतो. याही पुढे जाऊन सांगते, एखादा अंतराळवीर अंतराळात जातो. आता आपली चांद्रयान मोहीम, आदित्य एल, एवढा सगळा भारत आणि ललाम भूत विश्व गुरुपदावर विराजमान झालेला आमचा भारत देश. अंतराळवीर गेले चंद्रावरती, सांगितलं अमुक ठिकाणी अमुक आहे, तमुक ठिकाणी तमुक आहे, खड्डे आहेत, पाणी आहे. आम्ही विश्वास ठेवला. आम्ही कुठं म्हणालो, आम्ही कुठं गेलोय चंद्रावर? विश्वास ठेवला. मग एखाद्या शास्त्रज्ञावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या अंतराळवीरावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो. एवढंच काय, विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. तर अमृतासारखं संजीवन तुम्हाला मला देणाऱ्या संतांवर आम्ही विश्वास का नाही ठेवत? तुकोबांनी तो विश्वास ठेवला आणि नुसता ठेवला नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्वांगानी दास्यत्व स्वीकारलं. समर्पण भावानी. आम्ही काय म्हणतो माहितीये? मीराबाईंनी म्हणावं, मेरे मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई. असं मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई. आम्ही म्हणतो हाही माझा, तोही माझा, तूही माझा, तसा देवा तूही माझा. हे धाडस फक्त मीराबाईंनी करावं. का? आमचा विश्वास कमी आहे. दास्यत्व पत्करावं. दास ही अवस्था आहे, दास ही पदवी नाही. सर्व भावे दास झालो त्यांचा. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी सगळं समर्पण करावं, संतांच्या पायावरती व्हावं. तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण होणार हे निश्चित आहे. का? मी विश्वास ठेवला संतांवर. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, तेची माझे हित
माझे हे करते सकाळ माझे गीत करीती सकाळ माझे गीत करीती सकाळ माझे गीत करीती सकाळ माझे करीती माझे गीत तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंतांनी परिपूर्ण आमच्यावर कृपा करावी, जीवन उद्धरून जावं, कृतार्थ अवस्थेला पोहोचावं, याकरता तुमचं माझं हित कशात आहे हे आम्हाला कळावं आणि ते हित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांच्या मध्ये. म्हणून बघा, फार तुकोबराय सुद्धा म्हणाले, नको नको देवा तार्किकांचा संग, तरकट माणसाच्या संगतीत मला ठेवू नको. ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, हे नारायणा. ऐसी यांचा संग, ऐसी आता संग हे नारायणा. ऐसी आता संग ऐसी आता संग हे नारायणा. ओ नामा वचना जयाचिया, ओ नामा वचना जयाचिया, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं आचरण करायचं, जीवन जगण्याची उत्तम आचार संहिता ज्यांनी आम्हाला दिली आहे ना, ओलावा वचना जयांचिया, ज्यांच्या वचनांना भगवंत प्रेमाची ओल होती. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं असलं पाहिजे. आणि हे संतांनी तुम्हाला मला शिकवलंय. सर्वतोपरी हित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहेत असे संत, तेची माझे हित. चकार वापरला जो चकार निश्चय दर्शवतो भाषेतला, त्यामुळे ते नाही, तेची माझे हित करीती सकळ. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच माझं कल्याण करू शकत नाही. आणि खरं सांगू, तुमचं माझं कल्याण व्हावं असं या जगामध्ये जर कुणाला वाटत असेल तर ते आपले माता पिता आणि संत. या व्यतिरिक्त तुमचं माझं पूर्ण कल्याण व्हावं असं नाही कुणाला वाटत.